प्रफुल्ल पटेलांनीही घेतली शरद पवारांची भेट। 12 मे रोजी तटकरे पटेलांची पवारांशी चर्चा। पक्षात सध्या सुरू असलेल्या घडामोडींबाबत बैठकीत चर्चा झाल्याची माहिती। नीटच्या परीक्षेतील घोटाळा प्रकरणी मास्टर माइंड पीव्ही कुलकर्णीला अटक। रसायनशास्त्राचा निवृत्त प्राध्यापक असलेल्या कुलकर्णीनंच पुण्यात ट्युशन घेणाऱ्या विद्यार्थ्यांना दिले प्रश्न। नीट परीक्षा रद्द झाल्याच्या नैराश्यातून 2 विद्यार्थी आणि एका विद्यार्थिनीची आत्महत्या। दिल्ली, राजस्थान आणि गोव्यातल्या विद्यार्थ्यांनी उचललं टोकाचं पाऊल। परदेशी जाण्यावर कसलीही निर्बंध लादले नाहीत। पंतप्रधान नरेंद्र मोदींचा खुलासा। परदेश प्रवासावर कसलाही टॅक्स लावण्याचा विचार नाही, असंही स्पष्टीकरण। पेट्रोल डिझेलच्या किमती वाढल्यानंतर आता सरकारकडून निर्यात शुल्कामध्ये वाढ। पेट्रोल निर्यातीवरती प्रति लिटर 3 रुपये जादा शुल्क लावलं। डिझेल आणि विमान इंधनाच्या निर्यात शुल्कातही घट झाली। यूएईचा दौरा आटोपून पंतप्रधान नेदरलँडमध्ये दाखल। व्यापार, ऊर्जा, तंत्रज्ञान आणि गुंतवणुकीवर होणार 2 देशात चर्चा। सेमीकंडक्टर संबंधीही करार होण्याची शक्यता। ठाणे महापालिकेत सत्ता स्थापन होऊन 3.5 महिने झाले, पण विषय समित्यांचा पत्ताच नाही। भाजपनं नवी मुंबईत शिवसेनेला स्थान दिलं नसल्यानं शिवसेनेनं डाव खेळल्याची चर्चा। ठाणे महापालिकेत भाजप शिवसेनेमधला वाद चिघळला। शिवसेनेनं राष्ट्रगीताचा अवमान केल्याची भाजपची थेट पोलिसात तक्रार। आमसभेत 5 मिनिटात 235 ठराव मंजूर केल्यानं भाजप नाराज। सातारा गॅझेट लागू केलं नाही म्हणून मनोज जरांगे पुन्हा आंदोलन छेडणार। आज बैठक घेऊन आंदोलनाची तारीख जाहीर करणार। महिन्याभरात सातारा गॅझेट लागू करण्याचं आश्वासन 8 महिन्यांनंतरही अपूर्णच। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये सुरू असलेल्या अंतर्गत घडामोडींच्या पार्श्वभूमीवरती 12 मेला राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंनी शरद पवारांची त्यांच्या सिल्वर ओक या निवासस्थानी जाऊन भेट घेतली होती। यावेळी तटकरेंसोबत राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल देखील उपस्थित होते। गुवाहाटीचा दौरा करून आल्यानंतर राष्ट्रवादीच्या या दोन्ही नेत्यांनी शरद पवारांची भेट घेतली आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये सध्या सुरू असलेल्या घडामोडींबाबत बैठकीमध्ये चर्चा झाल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी एबीपी माझाला दिली आहे। दरम्यान प्रफुल्ल पटेल यांनी शरद पवारांची वेळ घेतलेली होती आणि ऐनवेळी सुनील तटकरे भेटीसाठी पोहोचले, अशी माहिती देखील सूत्रांनी दिली आहे। आणि राष्ट्रवादीचे आमदार अनिल पाटील सध्या फोन लाईन वरून आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। अनिलजी नमस्कार। खरं तर ही एक मोठी बातमी समोर येते आहे की सुनील तटकरे यांनी शरद पवारांची भेट घेतलेली होती, मात्र त्याच वेळी प्रफुल्ल पटेल देखील त्यावेळी उपस्थित होते। त्यामुळे या सगळ्याच घडामोडींकडे आता कसं बघायचं? दोन्ही महत्त्वाच्या नेत्यांनी शरद पवारांची एकाच वेळी भेट घेतली आहे। आपल्या माध्यमांमधूनच कदाचित ह्या सगळ्या बातम्या कुठून ना कुठून आमच्या सारख्यापर्यंत पोहोचतायत। या सगळ्या गोष्टीला काही एक अर्थ नाही। प्रफुल्लभाई पटेल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आहेत। त्यांना जर का भेटायला जायचं असेल तर ते दिनादास जाऊ शकतात, उजेडात जाऊ शकतात। त्यामुळे त्यांना लपून छपून भेटण्याची काही कधी आवश्यकता असूच शकत नाही। आणि राहिला प्रश्न की मी प्रफुल्लभाईंशी ज्यावेळी बोललो त्यावेळेला त्यांनी मला काही भेट झाली नाही झाली याच्याविषयी काही चर्चा केलेली नाहीये। त्यामुळे माध्यमांमधनं केवळ ही चर्चा आहे। आणि पवार साहेबांसारख्या नेत्याला प्रफुल्लभाई काय, तटकरे साहेब काय, आमच्यासारखे अनेक वेगवेगळ्या पक्षाचे नेते सुद्धा भेटायला जाऊ शकतात। शेवटी महान नेता आहे, त्यांचा आदर करणं हे काम आहे। अगदी, परंतु या टायमिंग बद्दल चर्चा होतीये, कारण गुवाहाटी दौरा आटपून हे दोन्ही नेते ज्यावेळी महाराष्ट्रात आले त्यावेळी एकत्र भेट घेतलेली आहे। आणि गेल्या काही दिवसातल्या जर राष्ट्रवादीमध्ये घडणाऱ्या घडामोडी पाहिल्या तर या दोन्ही नेत्यांची एकाच वेळी भेट ही चर्चेचा विषय ठरतोय आणि त्यामुळे हे असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत। मी मुळात आपल्याला एक गोष्ट कंप्लीट खोडलेली आहे की एकत्र भेट झालेल्याची मला माहिती नाही आणि भेटलेले नसावेत असा माझा अंदाज आहे। आणि राहिला प्रश्न ते एकत्र भेटायला जरी गेले असते, आणखी 4 आमच्या पक्षाचे नेते गेले असते तर त्यात काही वावगं मानण्याची आवश्यकता नाही। ठीक आहे, धन्यवाद अनिलजी या सगळ्या सविस्तर प्रतिक्रियेबद्दल। याच सगळ्या संदर्भामध्ये आपण चर्चा करूयात। आमचे प्रतिनिधी निलेश बुधावले सध्या आपल्या सोबत आहेत। निलेश, या दोन्ही नेत्यांची शरद पवार यांच्यासोबत भेट झाल्याचं कळतंय। भेटीमध्ये नेमकी काय चर्चा झालेली आहे हे कळू शकलंय का?
आकांक्षा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष सुनेत्रा पवार यांच्यासोबत 10 तारखेला हे दोन्ही महत्त्वाचे नेते गुवाहाटीला गेले होते. 11 तारखेला त्या ठिकाणी शपथविधी पार पडला होता 12 तारखेला, आणि 12 तारखेच्या संध्याकाळीच शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे ते राष्ट्रीय अध्यक्ष आहेत यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल आणि राष्ट्रीय महासचिव आणि महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांना थेट भेट घेतल्यामुळे आता ह्या सगळ्या चर्चा सुरू झालेल्या आहेत. खरं तर व्हिज्युअल्स जे समोर आले होते एबीपी माझाच्या हाती लागले होते त्याच्यामध्ये सुनील तटकरे स्पष्टपणे त्या ठिकाणी दिसत होते. मात्र आता जी विश्वसनीय सूत्रांना माहिती दिली आहे त्यानुसार राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल हे देखील त्या ठिकाणी गेले होते आणि चर्चेच्या वेळी खरं तर शरद पवारांच्या भेटीची वेळ जी आहे ती प्रफुल्ल पटेल यांना घेतली होती. ऐनवेळी सुनील तटकरे त्या ठिकाणी पोहोचले आणि त्यानंतर तिन्ही वरिष्ठ नेत्यांमध्ये काही चर्चा झाल्याची देखील माहिती समोर येते. तो दिवस असा दिवस होता ज्या दिवशी 3 वर्षानंतर सुनील तटकरे हे सिल्वर ओक निवासस्थानी गेले होते. तो दिवस यासाठी महत्त्वाचा होता कारण मागच्या 3 ते 4 दिवसांपासून सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांचं राष्ट्रीय कार्याध्यक्षपद आणि प्रदेशाध्यक्ष आणि राष्ट्रीय महासचिव पद हे कुठेतरी धोक्यात आहेत. आता ते पदावर नाहीत या चर्चा सगळ्या सुरू झाल्या होत्या आणि अशा वेळी 2 राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातल्या महत्त्वाच्या नेत्यांना जे सध्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील महत्त्वाच्या ज्या निर्णय प्रक्रिया आहेत त्याच्यामध्ये समाविष्ट असतात यांना थेट आपला जो दुसरा पक्ष आहे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष यांची प्रमुखांची भेट घेतली होती आणि त्यामुळेच या दिवसाला आणि त्या भेटीला देखील महत्त्व होतं. खरं तर प्रफुल्ल पटेल याआधी देखील अनेक वेळा शरद पवारांना भेटलेले आहेत. मात्र त्या दिवशीची जी भेट होती ती सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांची एकत्रित भेट होती आणि त्यामुळेच त्या भेटीला महत्त्व आहे. आता त्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातल्या घडामोडींच्या अनुषंगानं काही चर्चा त्या भेटीमध्ये झाली आहे का हे पाहणं महत्त्वाचं राहणार आहे. आगामी काळात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये काही घडामोडी घडणार आहेत अशा पद्धतीची एक माहिती मिळते. त्या अनुषंगानं ही भेट अतिशय महत्त्वाची आहे. अगदी धन्यवाद निलेश या सगळ्या सविस्तर माहितीसाठी. ठाणे महानगरपालिकेमध्ये पुन्हा एकदा भाजप विरुद्ध शिवसेना नगरसेवकांमध्ये संघर्ष निर्माण झालाय. सलग 3ऱ्या महासभेमध्ये शिवसेना आणि भाजपच्या नगरसेवकांमध्ये वाद पाहायला मिळाला. महासभेमध्ये शिवसेनेनं 5 मिनिटांमध्ये 232 प्रकरणं मंजूर केल्याच्या मुद्द्यावरती भाजपनं आक्षेप घेतला. त्यावेळी शिवसेना नेत्या आणि नगरसेवक मीनाक्षी शिंदेंनी भाजपचा उल्लेख कपटी असा केलाय. सोबतच भाजपनं विरोधी पक्षामध्ये जाऊन बसावं असं देखील मीनाक्षी शिंदेंनी म्हटलंय. या महासभेमध्ये भाजप नगरसेवकांनी ठिय्या आंदोलन देखील केलं. त्यानंतर त्यांनी नौपाडा पोलीस ठाणे गाठत शिवसेनेचे नगरसेवक राजेश मोरे आणि मनोज शिंदेंविरोधामध्ये तक्रार दाखल केली आहे. राष्ट्रगीताचा अवमान केल्याप्रकरणी शिवसेनेच्या नगरसेवकांवरती गुन्हा दाखल करण्याची मागणी भाजप नगरसेवकांनी त्यांच्या तक्रारीमधून केली आहे. मला असं वाटतं बघा, युती धर्म हा शिवसेनेने पाळलेला आहे आणि तो गेले 4 महिने तुम्ही जर सगळ्यांनी बघितला असेल तर युती धर्मामध्ये युतीत वाटा पण आम्ही त्यांना दिलेला आहे. तुम्ही जर बघितलं असेल तर नवी मुंबईमध्ये आम्ही पण बरोबरीला असताना आम्हाला कोणत्याही प्रकारचं सत्तेमध्ये त्यांनी स्थान दिलं नाही. पण शिंदेसाहेबांचं मन मोठं आहे म्हणून ठाणे महापालिकेमध्ये त्यांची संख्या कमी असताना देखील आम्ही त्यांना युतीत वाटा दिलेला आहे. पण मला त्यांची मानसिकता कुठेतरी कपटी वाटायला लागली आता, कारण युतीत राहून जर आमचीच गळचेपी ते करत असतील तर हे मला असं वाटतं, मी मगाशी जसं सांगितले की त्यांनी सत्तेतनं बाजूला राहावं आणि त्यांची विरोधकाची भूमिका आहे ती त्यांनी बजवावी. कुठल्याही पूर्वसूचना न देता अशा प्रकारे गोंधळ घालून विषयपत्रिका मंजूर करून अचानकपणे राष्ट्रगीताचं राष्ट्रगीत चालू करायचं आणि त्या माध्यमातून सरळ विषयपत्रिका संपली, महासभा संपली असं जाहीर करायचं आणि ठाणेकर जनतेच्या सभागृहामध्ये ठाणेकरांचे प्रश्न असतात ते मांडण्यासाठी मित्रपक्ष असू देत किंवा आणखीन कोणी असू देत त्यांनी ती भूमिका रास्तपणे मांडणं गरजेचं असतं, एवढंच आमचं म्हणणं असतं. ठाण्यातील नव्यानं निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींनी कामकाज सुरू करून 2 महिने झाले तरी ठाणे महानगरपालिकेमधील विषय समित्यांचं कामकाज अद्यापही सुरू झालेलं नाही. शिवसेना आणि भाजप महायुतीत महापालिकेमध्ये स्पष्ट बहुमत असून स्थायी समिती, परिवहन समिती, त्याचबरोबर विविध विषय समित्या आणि स्वीकृत नगरसेवकांच्या नियुक्त्या अजूनही झालेल्या नाहीयेत. निवडणुकीमध्ये आवाहन केल्याप्रमाणे ठाणेकरांनी शिवसेनेला प्रचंड बहुमत दिलं तरी देखील महाराष्ट्रातील सर्वच महापालिकांमधील समित्या गठीत झालेल्या असताना केवळ ठाण्यामध्येच समित्या का झाल्या नाहीत असा सवाल उपस्थित होतोय. वाढत्या आर्थिक भारामुळे मुंबई महानगरपालिकेनं नवीन प्रकल्पांची घोषणा करण्याऐवजी सध्या सुरू असलेले प्रकल्प वेळेत पूर्ण करण्यावरती भर देण्याचं ठरवलंय. आगामी काही वर्षांमध्ये नवीन प्रकल्पांपेक्षा मुंबई पालिका पूर्णत्वाला प्राधान्य देणार असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांकडून एबीपी माझाला कळतेय. 2029 पर्यंत कोणताही नवा प्रकल्प हाती न घेण्याचा निर्णय मुंबई महापालिकेनं घेतलाय. तर अपूर्ण प्रकल्प लवकरात लवकर पूर्ण करून त्यांना गती देण्यासाठी निधी वळवण्याची विशेष रणनीती आखण्यात आली आहे. वाढता खर्च, आर्थिक ताण आणि महसुलावरील दबाव लक्षात घेऊन पालिकेनं हा निर्णय घेतलेला आहे.
मुंबई महानगरपालिकेच्या नालेसफाई कामामध्ये कंत्राटदारांचा तुटवडा निर्माण झाल्यानं काही भागामधील कामं ही तात्पुरत्या स्वरूपात सामाजिक संस्थांकडे सोपवण्यात आल्याची माहिती वरिष्ठ सूत्रांनी दिली आहे. दरम्यान मागील वर्षांच्या तुलनेमध्ये यंदा मिठी नदी सफाईचा वेग मंदावल्यामुळे महापालिकेची चिंता वाढलेली आहे. तर नवीन सरकार स्थापन झाल्यानंतर नालेसफाई आणि गाळ उपसा कामांसाठी नव्या कंत्राटदारांचा शोध सुरू होता. मात्र विशेषतः पूर्व उपनगरामधील कुर्ला, साकीनाका आणि चेंबूर, मानखुर्द या परिसरामधील कामांना विलंब झाल्याची माहिती समोर आली आहे. यंदा महापालिकेनं झोननिहाय कंत्राटदार नेमण्याचा निर्णय घेतलेला होता. मात्र झोन 5 साठी कंत्राटदार न मिळाल्यामुळे काही कामंही एनजीओकडे देण्यात आली आहेत. अखेर विभागनिहाय स्वतंत्र कंत्राटदार निश्चित करत महापालिकेनं ही कामं पुन्हा एकदा कंत्राटदारांकडे वर्ग केल्याची माहिती देखील सूत्रांकडून कळतीये. राज्यातल्या वाढत्या तापमानामध्ये बाष्पीभवनाचा वेग वाढून मुंबईसाठीच्या 7 जलाशयांमधला पाणीसाठ्यामध्ये घट होताना पाहायला मिळते. त्यात यंदा मोसमामध्ये सरासरीपेक्षा कमी पाऊस होण्याचा अंदाज भारतीय हवामान विभागानं वर्तवलाय. त्यामुळे खबरदारीची उपाययोजना म्हणून मुंबई महापालिकेनं 10% पाणी कपात लागू केली आहे. दरम्यान पाणी कपातीचा निर्णय मागे घेण्याबाबतचा निर्णय मे अखेरीस घेतला जाणार आहे. मान्सूनची स्थिती, धरण क्षेत्रामधील पाऊस आणि उपलब्ध जलसाठ्याचा आढावा घेऊन महापालिका अंतिम निर्णय घेणार आहे. धरणांमध्ये समाधानकारक पाऊस झाल्यास पाणी कपात लवकर मागे घेण्याचीही शक्यता आहे. बातमी आहे नीट पेपरफुटी प्रकरणाची. नीट पेपरफुटी प्रकरणी महाराष्ट्राला लाजवणारी आणि धक्कादायक माहिती समोर आली आहे. लातूरमधील माजी प्राध्यापक पी.व्ही. कुलकर्णी पेपरफुटी प्रकरणाचा मास्टरमाइंड असल्याचं कळतंय. रसायनशास्त्राचा प्राध्यापक पी.व्ही. कुलकर्णीला पुण्यातून सीबीआयनं अटक केलेली आहे. कुलकर्णीला आज दिल्लीत कोर्टात हजर केलं जाण्याची शक्यता आहे. कुलकर्णी एनटीए सोबत जोडला गेला आणि त्यानंच पेपर लीक केल्याचं उघडकीस आलंय. आरोपी पी.व्ही. कुलकर्णी हा एनटीएच्या परीक्षा प्रक्रियेमध्ये सहभागी असलेला रसायनशास्त्राचा प्राध्यापक आहे. त्यामुळे त्याला प्रश्नपत्रिका उपलब्ध झाल्या, ज्याचा त्यानं गैरवापर करून पेपर फुटी घडवून आणली, अशी माहिती सीबीआयनं दिली आहे. तर एप्रिल 2024च्या शेवटच्या आठवड्यात कुलकर्णीनं आपल्या नेटवर्कद्वारे काही विद्यार्थ्यांना एकत्र केलेलं होतं. पी.व्ही. कुलकर्णीनं विद्यार्थ्यांना परीक्षेपूर्वी प्रश्न आणि उत्तरं पाठ करायला लावलेली होती. तसंच पुण्यामध्ये ब्युटी पार्लर चालवणाऱ्या मनीषा वाघमारे हिच्या संपर्कामध्ये देखील कुलकर्णी होता आणि त्याच धाग्यांवरून तपास आणि चौकशीनंतर ही कारवाई करण्यात आली आहे. आतापर्यंत देशभरामधून एकूण 8 आरोपींना अटक केली आहे. दरम्यान 2025 मध्ये देखील नीट परीक्षेचा पेपर फुटला होता का, अशी धक्कादायक माहिती सध्या सीबीआयच्या तपासामधून समोर आली आहे. मुख्य आरोपींपैकी मंगीलाल आणि दिनेशनं यापूर्वी देखील नीट परीक्षेचे पेपर फोडून उमेदवारांना वितरित केलेले होते. गेल्या वर्षी झालेल्या नीट 2025 परीक्षेपूर्वी बिवाल कुटुंबातील 5 मुलांना प्रश्नपत्रिका आगाऊ देण्यात आल्या होत्या. या खुलाशानं तपास यंत्रणांना धक्का बसलाय. त्यामुळे हे रॅकेट अनेक वर्षांपासून सुरू होतं का, असाही प्रश्न उपस्थित होतोय. आणि नीट पेपर फुटी प्रकरणी लातूरातून एक मोठी बातमी समोर आली आहे. काल लातूर इथल्या एका प्रख्यात नीट क्लास संचालकांची जवळपास 11 तास चौकशी सीबीआयच्या पथकानं केली आहे. या चौकशीत काय निष्पन्न झालं हे जरी समोर आलेलं नसलं तरी मात्र क्लास संचालकांची 11 तास चौकशी करून हे पथक दिल्लीला रवाना झाल्याची माहिती मिळते. लातूरमधूनच याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी डॉक्टर संजय महाजन यांनी. नीट पेपर फुटी सीबीआयने केलेल्या चौकशीत या पेपर फुटीचा मास्टर माइंड हा लातूर येथील प्राध्यापक एस.पी. कुलकर्णी असल्याचं समोर आलेलं आहे. सध्या मी लातूरमध्ये आहे आणि काल सीबीआयची एक पथक हे लातूरमध्ये होतं. खरं तर लातूरमध्ये एका प्रसिद्ध जे काय नीटचे क्लास चालवणारे संचालक आहे, एका प्रसिद्ध संचालकाची चौकशी काल 11 तास करण्यात आली. सीबीआयच्या पथकाने ही चौकशी केली. लातूर येथील एका प्राध्यापकाची या प्रकरणाशी संबंधित असल्यामुळे आणि तो प्राध्यापक मास्टर माइंड असल्यामुळे या प्रकरणाचे धागेदोरे हे लातूरपर्यंत पोहोचलेले आहेत. आणि लातूरमधील सीबीआयच्या पथकाने काल एका प्रख्यात क्लास संचालकाची 11 तास कसून चौकशी केली आणि त्यानंतर मात्र सीबीआयचं पथक
हे दिल्लीला रवाना झाल्याची माहिती आपल्याला मिळाली आहे, मात्र अद्यापही याबाबत स्पष्टता नाही आहे. आज दिवसभर लातूर शहरात CBIचं पथक हे चौकशी करणार होतं, मात्र हे पथक कालच दिल्लीला निघून गेल्याची माहिती मिळालेली आहे. या क्लास संचालकाची कसून चौकशी त्यांनी केली. जवळपास 11 तास ही चौकशी झाली. लातूर येथे खरं तर नीटचं पॅटर्न जे आहे ते प्रख्यात असं एक क्लास चालक आहे, त्यांची ही चौकशी करण्यात आली. मात्र अद्यापही या चौकशीतून काय निष्पन्न झालं हे जरी बाहेर आलेलं नसलं तरी मात्र एका क्लास चालकाची 11 तास चौकशी केल्याने लातूरमध्ये खरं तर अशा क्लास चालकांमध्ये जे खाजगी नीट क्लास चालक असतात यांच्यामध्ये खळबळ उडाली आहे. मात्र हे पथक त्याची चौकशी करून हे दिल्लीला निघून गेलं आहे आणि आज दिवसभर आता लातूरमध्ये काय घडामोडी घडतात यावर आज आपण लक्ष ठेवणार आहे. कॅमेरामॅन शांतारामसह डॉक्टर संजय महाजन, ABP माझा, लातूर. पुढची महत्त्वाची बातमी. आता महा-TET परीक्षा 21 जून ऐवजी 28 जूनला होणार आहे. वैद्यकीय अभ्यासक्रमांसाठी प्रवेश घेण्यासाठीची आवश्यक असलेली नीट UG परीक्षा 3 मे रोजी पार पडलेली होती. मात्र त्या परीक्षेत गैरप्रकार झाल्यामुळे संपूर्ण परीक्षा रद्द करण्यात आली. आता ही परीक्षा 21 जूनला होणार आहे. त्यामुळे महा-TET परीक्षेच्या तारखेत बदल करण्यात आल्याचा निर्णय महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेनं घेतलाय. नीट UG आणि महा-TET या दोन्ही परीक्षांची बहुतांश केंद्र ही एकच येत असल्यामुळे महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षेच्या तारखेत बदल करण्याचा निर्णय घेण्यात आला. महा-TET परीक्षा ही सुरळीतपणे पार पाडण्यासाठी आणि परीक्षार्थींचं हित जपण्यासाठी या तारखांमध्ये बदल करण्यात आलाय. त्यामुळे TET परीक्षा 21 जून ऐवजी आता 28 जूनला होणार आहे. भविष्यात डॉक्टर बनण्याचं स्वप्न उराशी घेऊन 2 वर्ष किंबहुना त्याहून अधिक वर्ष रात्रंदिवस मेहनत घेऊन विद्यार्थी अभ्यास करतात. मात्र अशा महत्त्वपूर्ण परीक्षेचा पेपर फुटल्यामुळे ही परीक्षाच त्यानंतर रद्द करण्यात आली. यामुळे नैराश्यातून उत्तर पश्चिम दिल्लीमधील आदर्श नगर परिसरामधील नुकतीच नीटची परीक्षा दिलेल्या एका 21 वर्षीय विद्यार्थिनीनं आत्महत्या केली आहे. या विद्यार्थिनीनं यावेळेस या परीक्षेत चांगले मार्क्स मिळवण्याची अपेक्षा व्यक्त केलेली होती. तर दुसरीकडे राजस्थानच्या सीकरमधील एका 22 वर्षीय प्रदीप मेघवाल या विद्यार्थ्यानं आत्महत्या केली आहे. प्रदीपनं यापूर्वी 2 वेळेस ही परीक्षा दिलेली होती. मात्र यावेळी त्यानं या परीक्षेत 650 मार्क मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली होती. तर गोव्यामध्ये देखील एका 18 वर्षीय विद्यार्थ्यानं आत्महत्या केल्याची माहिती समोर आली आहे. विद्यार्थ्यानं खचून न जाऊन कुठलंही टोकाचं पाऊल हे उचलू नये असं आवाहन ABP माझा करत आहे. आणि 11वी प्रवेशापाठोपाठ आता ITI प्रवेशाचं वेळापत्रक हे देखील व्यवसाय शिक्षण आणि प्रशिक्षण संचालनालयानं जाहीर केलंय. त्यानुसार 21 मे पासून सकाळी 11 वाजता प्रवेश अर्ज नोंदणी प्रक्रियेला सुरुवात होणार आहे. प्रवेश प्रक्रियेसंदर्भामधली माहिती पुस्तिका संकेतस्थळावरती उपलब्ध करून देण्यात येणार आहे. राज्यामध्ये 1004 ITI आहेत आणि त्यामध्ये 418 सरकारी आणि 586 खासगी संस्था आहेत. सरकारी आणि खासगी संस्थांमध्ये मिळून राजस्थानमध्ये 1,57,664 जागा आहेत. तर राज्यामध्ये एकूण 1,57,664 जागा आहेत आणि याच संदर्भातली प्रवेश अर्ज नोंदणीला आता सुरुवात होणार आहे. बातमी आहे रायगडमधून. रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यामध्ये भिवपुरी कारशेड प्रकल्पाचं काम सुरू असून स्थानिक नागरिकांनी या प्रकल्पासाठी होत असलेल्या मातीच्या भरावाला तीव्र विरोध करून कर्जत तहसील कार्यालयावरती मोर्चा काढला होता. गावातील नैसर्गिक नाले आणि पाण्याचा प्रवाह अडवला जात असल्याची भीती मनात बाळगून गावामध्ये यामुळे पूरपरिस्थिती उद्भवू शकते या कारणामुळे गावकऱ्यांनी कर्जत तहसील कार्यालयावरती जोरदार धडक दिली. मात्र स्थानिक प्रशासन, रेल्वे विभाग आणि पाटबंधारे विभाग यांनी गावकऱ्यांना विश्वासात घेत जोपर्यंत पूरपरिस्थिती रोखण्यासाठी आवश्यक उपाययोजना पूर्ण होत नाहीत तोपर्यंत रेल्वेच्या मातीच्या भरावाचं काम पूर्णतः बंद ठेवण्यात येईल असं लेखी आश्वासन दिलं. थोडे दिवस हे अल्प मुदतीच्या ज्या उपाययोजना आहेत की ज्यामुळे पूरस्थिती निर्माण होणार नाही या होईपर्यंत रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी सदरचे काम तात्पुरत्या स्वरूपात थांबवण्याचे मान्य केलेले आहे आणि यामध्ये नियमानुसार जास्तीत जास्त गतीनं यथोचित कामकाज करण्याच्या सर्व यंत्रणेला
सूचना दिलेल्या आहेत. तसे रेल्वे प्रशासनाने हमी दिली की ज्या काही तातडीने तंत्रशुद्ध पद्धतीने उपाययोजना करता येतील त्या आम्ही निश्चितच येणाऱ्या ह्या 10-15 दिवसामध्ये करू आणि तशी हमी सुद्धा तहसीलदार साहेबांनी सुद्धा दिलेली आहे. आणि तोपर्यंत रेल्वे प्रशासन जे काही भरावाचं काम आहे किंवा इतर जे काम त्यांचं चालू आहे रेल्वे कारशेड उभारणी करता ते पूर्णपणे बंद ठेवण्यात येईल अशी त्यांनी हमी आज दिलेली आहे. अकोल्यात बियाणं आणि खतांच्या साठेबाजीला थारा देणार नसल्याचा इशारा जिल्हाधिकारी वर्षा मीना यांनी दिलाय. खत आणि बियाणांच्या लिंकिंग आणि साठेबाजीला आळा घालण्यासाठी जिल्हा प्रशासनानं कृषी विभागाच्या मदतीनं भरारी पथकाची स्थापना केली आहे. तर काही कृषी विशेष जातीचंच बियाणं विकत घेण्याचा आग्रह धरण्यात आल्याचं समोर आलंय. तसंच साठेबाजी करत असल्याच्या तक्रारी देखील समोर आलेल्या आहेत. भरारी पथकची आम्ही निर्मिती केलेली आहे कारण हे मोठे स्तरावर बियाणे विक्रीचं काम चालू आहे. आपले जिल्ह्यामध्ये डिमांड खूप जास्त आहे, शेतकऱ्यांची संख्या खूप जास्त आहे. तो भरारी पथकला निर्देश असे दिले आहे की सिटीमध्ये आणि तालुका स्तरावर जे केंद्र आहे तिथे जाऊन तपासणी करायची आहे. कशीही प्रकारची होर्डिंग नाही झाली पाहिजे. कुठलीही जशी अशी तक्रार आली तर त्यांच्यावर आम्ही कारवाई करणार आहे. पुढची बातमी आहे पंजाबमधून. पंजाबच्या होशियारपूरमध्ये एका बोअरवेलमध्ये 4 वर्षाचा चिमुकला पडला. 30 फूट खोल बोअरवेलमध्ये हा चिमुकला पडलेला होता आणि त्यानंतर मुलाला बाहेर काढण्यासाठी NDRF आणि SDRFच्या पथकाला पाचारण करण्यात आलं. त्यानंतर मुलाची सुखरूप सुटका करण्यासाठी रेस्क्यू ऑपरेशन राबवण्यात आलं. बोअरवेलच्या बाजूला 30 फूट खोल खड्डा खोदण्यात आलाय. त्यानंतर तब्बल 9 तासांनंतर बोअरवेलमधून चिमुकल्याची सुखरूप सुटका करण्यात आली. देशातील विविध राज्यांमध्ये वेगवेगळ्या परंपरा आणि चालीरीती आहेत. अशीच एक वेगळी परंपरा आहे तामिळनाडू राज्यामधील मदुराईमध्ये. मदुराई जिल्ह्यामध्ये मेलूर इथं मासेमारी उत्सव साजरा करण्यात येतो. 5 गावांमधील हजारो नागरिक मासेमारीचा सण साजरा करण्यासाठी एकत्र येतात आणि शेकडो वर्षांपासून सुरू असलेली ही परंपरा जोपासतात. उन्हाळ्यात हा सण साजरा केला जातो आणि या उत्सवाची ड्रोन दृश्य ही आता समोर आली आहेत. तामिळनाडूच्या मदुराईमध्ये हा उत्सव साजरा केला जातो. दरवर्षीप्रमाणे यंदा देखील हे सगळेच जण मासेमारी करण्यासाठी या ठिकाणी एकत्र जमलेले आहेत आणि याच उत्सवाची ही ड्रोन दृश्य देखील सध्या समोर येत आहेत. अनेक वर्षांपासूनची ही परंपरा आहे आणि मदुराईमध्ये हा उत्सव साजरा केला जातो. मासेमारीचा हा उत्सव आहे आणि असंख्य लोक ही मदुराईच्या मेलूर इथं मासेमारी उत्सवामध्ये सहभागी झालेली आहेत. देशातले बेरोजगार युवक झुरळांसारखे आहेत. सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी संतापजनक अशी टिप्पणी केलेली आहे. बेरोजगार तरुण मीडियात जातात, RTI कार्यकर्ते बनतात, तर RTI कार्यकर्ते बनून मीडियातून व्यवस्थेला लक्ष करतात असं देखील त्यांनी म्हटलेलं आहे. व्यवस्थेवरती हल्ला करणारे परजीवी आधीच भरलेले आहेत असं देखील वक्तव्य हे सूर्यकांत यांनी केलंय. डोनाल्ड ट्रम्प यांनी चीननं दिलेल्या भेटी या चीनमध्येच टाकलेल्या आहेत. चीन कशातूनही हेरगिरी करेल अशी भीती त्यांनी व्यक्त केलेली आहे आणि त्यामुळे या सगळ्याच भेटी त्यांनी त्याच ठिकाणी ठेवलेल्या आहेत. ट्रम्प यांच्या एअरफोर्स 1 विमानामध्ये एकही गिफ्ट हे नेण्यात आलेलं नाहीये. विमानाच्या शिडीजवळच सगळी गिफ्ट्स ही ठेवण्यात आली. पुढची बातमी. पंतप्रधान नरेंद्र मोदी 6 देशांच्या दौऱ्यावरती आहेत. आज पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या परदेश दौऱ्याचा दुसरा दिवस आहे. आज पंतप्रधान मोदी नेदरलँडला पोहोचले. नेदरलँडमध्ये मोठ्या उत्साहात पंतप्रधानांचं स्वागत करण्यात आलं. नेदरलँडचे पंतप्रधान रॉब जेटन यांच्यासोबत व्यापारी, ऊर्जा, तंत्रज्ञान, शिक्षण या मुद्द्यांवरती चर्चा ते करणार आहेत. तर काल पंतप्रधान मोदींनी UAEचा दौरा केलेला आहे.
प्रकरणामध्ये अटक केलेल्या आरोपींनी पेपर फुटीसाठी विषय ठरवून घेतल्याची माहिती समोर आली आहे. PV कुलकर्णी हा केमिस्ट्रीचा प्राध्यापक असल्यानं तो केमिस्ट्रीचा पेपर फोडायचा, तर नाशिकमधून अटक करण्यात आलेला शुभम खैरनार हा त्याच्या साथीदारांच्या सहाय्यानं बायोलॉजीचा पेपर फोडायचा. नीट परीक्षेमध्ये केमिस्ट्री, बायोलॉजी आणि फिजिक्स या 3 विषयांची परीक्षा विद्यार्थ्यांना द्यावी लागते आणि एकूण 700 मार्कांच्या या परीक्षेमध्ये जास्तीत जास्त मार्क्स मिळवून देण्याचं आश्वासन आरोपींकडून विद्यार्थ्यांना दिलं जात होतं. मात्र हे आरोपी संशय येऊ नये म्हणून 700 मार्कांचा संपूर्ण पेपर एकत्रितपणे न फोडता विषयवार तो पेपर फोडत असत. आणि याच सगळ्या संदर्भामध्ये अपडेट देत आहेत आमचे प्रतिनिधी मंदार गुंजारी आपल्यासोबत आहेत. मंदार, ही अतिशय मोठी महत्त्वाची बातमी समोर येते. काय नेमके अपडेट्स मिळतात? हा संपूर्ण पेपर फोडीचा प्रकार कसा चालायचा? PV कुलकर्णी हे केमिस्ट्रीचे, रसायनशास्त्राचे प्राध्यापक होते आणि याच अनुषंगाने NTA मध्ये पेपर सेट करण्यासाठी देखील त्यांना बोलावलं जात होतं. आणि त्या ठिकाणी जे काही नेक्सस तयार झालेलं होतं, जे काही लागेबांधे तयार झालेले होते, त्यातून केमिस्ट्री विषयाच्या परीक्षेला कोणते प्रश्न येणार आहेत हे ते फोडायचे, याची माहिती ते विद्यार्थ्यांना द्यायचे. आणि तिकडे नाशिकमध्ये जो शुभम खैरनार अटक करण्यात आला, तर त्याच्यासोबत जे काम करणारे त्याचे साथीदार होते ते बायोलॉजीचा पेपर फोडायचे. नीटसाठी आपल्या सगळ्यांना ठाऊक आहे की फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायोलॉजी या 3 परीक्षांचे जे पेपर आहेत किंवा या 3 विषयांची परीक्षा विद्यार्थ्यांना द्यावी लागते आणि एकूण 700 मार्कांपैकी अधिकाधिक मार्क मिळवण्याचा विद्यार्थ्यांचा प्रयत्न असतो. आणि हे आरोपी या विद्यार्थ्यांना हेच सांगत होते की आम्ही तुम्हाला अधिकाधिक मार्क मिळवून देऊ आणि त्यासाठी हे विषय वाटून घेतलेले होते, जेणेकरून संशय येऊ नये की एकाच कुठल्या ठिकाणी पेपर फुटलाय किंवा सर्वच विषयांचा पेपर फुटलाय. तर ठराविक अशा पद्धतीचे प्रश्न हे या विद्यार्थ्यांना पुरवत होते आणि त्यातून या विद्यार्थ्यांचा स्कोर वाढावा, या विद्यार्थ्यांचे मार्क अधिक प्रमाणात यावेत, यासाठी या टोळीचा हा सगळा प्रयत्न सुरू होता. अर्थात हे आपण पुण्यातलं किंवा महाराष्ट्रातली परिस्थिती, पुणे आणि नाशिकमधली सांगितली. याचे लागेबांधे आपण सगळे जाणतो की राजस्थान पासून आहेत, दिल्लीपासून आहेत, तिथून हे सगळं सुरू होतं आणि अतिशय पद्धतशीरपणे हे सगळं केलं जात होतं. निश्चित. धन्यवाद मंदार या सगळ्या सविस्तर माहितीसाठी. मराठा आरक्षणावरून मनोज जरांगे पुन्हा एकदा आक्रमक. आंदोलनाची पुढील दिशा आणि तारीख ठरवण्यासाठी जालन्यातील आंतरवाली सराटीत बैठक. कुणबी नोंदी असलेल्यांना तात्काळ कुणबी प्रमाणपत्र द्यावं, मराठा आंदोलकांवरील गुन्हे मागे घ्यावेत, शिंदे समितीने रेकॉर्ड शोधावेत यासह इतर मागण्यांसाठी आंदोलनाचा निर्धार. मराठा आरक्षणासंदर्भातील सरकारच्या आश्वासनांची पूर्तता झाली नाही, मनोज जरांगेंचा आरोप. जरांगेंनी सातारा संस्थांच्या JR पासून ते गुन्हे मागे घेण्याच्या मुद्द्यावरती सरकारला धारेवरती धरलंय. मराठा समाजाला जाणीवपूर्वक त्रास दिला जात असल्याचाही आरोप. तुम्ही प्रमाणपत्र का दिले नाही? 8 महिने उलटून गेले. आता तुम्ही सातारा संस्थांचा JR 1 महिन्यात काढू म्हणले, ते 8 महिने उलटून गेले. तुम्ही गुन्हे मागे घेऊन म्हणले होते राज्यातले सगळे, का घेतले नाही? याला काय कारण आहे तुमचं? नोकरीतून वंचित राहिले पाहिजे, शिक्षणापासून वंचित राहिले पाहिजेत. मराठ्यांचं जितकं वाटलं होईल तितकं करण्याचं काम देवेंद्र फडणवीस साहेबांकडून होतं. मनोज जरांगे पाटील यांच्या बैठकीसाठी बीडमधून मराठा बांधव रवाना. छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याला अभिवादन करत जेवणाची शिदोरी घेऊन मराठा बांधव जालन्यातील आंतरवाली सराटीकडे रवाना. राष्ट्रवादीचे आमदार धनंजय मुंडे अध्यक्ष असलेल्या नाथ प्रतिष्ठाननं मराठा भवन उभारणीसाठी दिली 28 गुंठे जागा. मराठा युवा मंचाकडून धनंजय मुंडे यांचा सत्कार. जात-पात धर्म सोडून राजकारण केलंय, मात्र मला लाथा मारून हाकलण्याचा प्रयत्न, धनंजय मुंडेंनी व्यक्त केली खंत. 2-3 वर्षामध्ये काय झालं त्याच्यामुळं माझं कर्तव्यात बदल होऊ शकतो. जात-पात धर्म सोडून राजकारण, जात-पात धर्म कधीच मी पाळला नाही, काही नाही. पण मधल्या काळात लाथा मारून हाकलायचा प्रयत्न झाला. आजच्या राजकारणात अर्थकारणाशिवाय काहीही चालत नाही. वनमंत्री गणेश नाईक यांच्या विधानाची चर्चा. तुम्ही स्वच्छ विचारसरणीचे असाल तर लोक तुम्हाला निवडून देतील याची गॅरंटी नसल्याचंही गणेश नाईकांचं मत. आजच्या राजकारणामध्ये अर्थकारणाशिवाय काय चालत नाही. रवी शेठ काय बोलतो मी? आजच्या राजकारणामध्ये स्वच्छ विचारसरणीचे तुम्ही असाल
तर लोक तुम्हाला निवडून देतील याची गॅरंटी राहिलेली नाही. नीट पेपर फुटी प्रकरणातील मास्टर माइंड केमिस्ट्री लेक्चरर PV कुलकर्णीला पुण्यातून सीबीआयनं केली अटक. आज दिल्लीत कोर्टात हजर केलं जाण्याची शक्यता. कुलकर्णी NTA सोबत जोडला गेला असल्यामुळे त्यांनीच पेपर लीक केल्याची माहिती आहे. PV कुलकर्णी हा NTAच्या परीक्षा प्रक्रियेत सहभागी असलेल्या रसायनशास्त्राचा प्राध्यापक. यामुळे त्याला प्रश्नपत्रिका उपलब्ध, मात्र त्यानं त्याचा गैरवापर करून पेपरफुटी घडवून आणली. नीट पेपरफुटी प्रकरणी सीबीआयनं आतापर्यंत 8 जणांना अटक केली. नीट पेपरफुटी प्रकरणानंतर लातूरमध्ये सीबीआयचं धाडसत्र सुरू. सुतमिल परिसरातील खासगी ट्युशन चालकाच्या घरी छापे. खासगी ट्युशन चालकाच्या घरी सीबीआयकडून 11 तास तपासणी. मोबाईल, संगणक आणि विद्यार्थ्यांशी संबंधित नोंदींची देखील पडताळणी. नीट पेपर लीक प्रकरणामध्ये एका खासगी ट्युशन चालकाच्या संबंधित संस्थांवरती सीबीआयची धाड. पुण्यातील हडपसर आणि पिंपरी चिंचवड परिसरामध्ये देखील संस्थांवरती छापा. सीबीआयच्या पथकाकडून कागदपत्रांची पडताळणी. नीट पेपरफुटी प्रकरणातील आरोपी शुभम खैरनारच्या संपर्कात असणारे आता तपास यंत्रणांच्या रडारवर. गेल्या काही महिन्यांपासून शुभम सोबत असलेल्यांचा तपास सुरू. शुभमचं घर आणि ऑफिस जवळ असलेले सीसीटीव्ही फुटेज देखील तपासले जाणार. नीट परीक्षा रद्द झाल्याच्या नैराश्यातून देशात आतापर्यंत 3 विद्यार्थ्यांची आत्महत्या. 2 विद्यार्थी आणि एका विद्यार्थिनीनं संपवलं जीवन. दिल्ली, राजस्थान आणि गोव्यातील विद्यार्थ्याची आत्महत्या. नीटची परीक्षा रद्द झाल्यानं दिल्लीतील आदर्श नगरमधील विद्यार्थिनीची आत्महत्या. 21 वर्षीय विद्यार्थिनीनं नीटची परीक्षा दिली होती. तिला नीट परीक्षेत चांगलं यश येईल अशी तिची अपेक्षा होती. परिवार ने ज़मीन बेच कर इस बच्चे को पढ़ा रहे थे. पिछली बार इसके इतने अच्छे नंबर नहीं बने थे, तो की बार 650 प्लस इसके नंबर थे. परिवार खुश था. लड़के को यह था कि मुझे अच्छी कॉलेज मिल जाएगी, मैं डॉक्टर बन जाऊँगा. और जैसे सर ये सिस्टम का फेलियर हुआ, ये जो पेपर लीक वाला ये मामला हुआ, बच्चा डिप्रेशन में आ गया, टेंशन में आ गया और बच्चे ने सुसाइड जैसा कदम उठा लिया. लेकिन ये सुसाइड नहीं है सर, ये एक हत्या है. 2025 मध्येही नीट परीक्षेचा पेपर फुटला होता. सीबीआयच्या तपासातून धक्कादायक माहिती समोर. मुख्य आरोपींपैकी मंगीलाल आणि दिनेशनं यापूर्वी देखील नीट परीक्षेचे पेपर फोडून विद्यार्थ्यांना दिल्याचं उघड. राज्यातील शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजेच TET आता पुढे ढकलली. 3 मे रोजी झालेली नीट परीक्षा पेपरफुटीमुळे रद्द झाली. त्यामुळे TET 21 जून रोजी होणार होती आणि ती आता 28 जूनला होणार. शरद पवार आणि सुनील तटकरे यांच्या भेटीवेळी प्रफुल्ल पटेल देखील उपस्थित असल्याची माहिती. गुवाहाटीचा दौरा करून आल्यानंतर 12 मे रोजी राष्ट्रवादीच्या दोन्ही नेत्यांनी घेतली शरद पवारांची भेट. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात सध्या सुरू असलेल्या घडामोडींबाबत चर्चा झाल्याची विश्वसनीय सूत्रांची माहिती. प्रफुल्ल पटेल यांनी शरद पवारांची वेळ घेतली होती. ऐनवेळी सुनील तटकरे भेटीसाठी पोहोचल्याचीही सूत्रांची माहिती आहे. संजय राऊतांनी युवकांबाबत केलेल्या पोस्टनंतर शिंदेंची शिवसेना आक्रमक. शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी विक्रोळीतील राऊतांच्या घरासमोर आंदोलन केलं. आंदोलकांनी राऊतांविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. ठाण्यात शिवसेनेच्या युवा सेनेकडून खासदार संजय राऊतांविरोधात जोरदार आंदोलन. संजय राऊत यांचा प्रतिकात्मक पुतळा जाळून निषेध केला. पोलीस आणि आंदोलकांमध्ये बाचाबाची. मुंढवा जमीन गैरव्यवहार प्रकरणी तेजवानी पाठोपाठ अखेर दिग्विजय पाटील यांच्या विरोधात पुरवणी चार्जशीट दाखल. पुणे पोलिसांनी दिग्विजय पाटील यांच्यावरती आरोप निश्चित केले. शासकीय जमीन परस्पर खरेदीचा आरोप. पहिल्या दिवशी चार्जशीटमध्ये दिग्विजय पाटील यांचं नाव नव्हतं. छत्रपती संभाजीनगरमध्ये खरीप हंगाम नियोजन बैठकीत वाद. बैठकीमध्ये खासदार कल्याण काळे आणि पालकमंत्री संजय शिरसाटांमध्ये खडाजंगी. मक्याच्या हमी भावावरून दोन्ही नेत्यांमध्ये खडाजंगी. संजय शिरसाटांचं खासदार कल्याण काळेंना थेट चॅलेंज. मी आज पालकमंत्री महोदयाला सांगत होतो, केंद्राच्या आणि राज्याच्या सरकारला विनंती करा आणि आपला कोठा वाढवून घ्या आणि मक्काची खरेदी सरकारी भावाप्रमाणे 2400 चालू ठेवा. परंतु पालकमंत्री महोदय ऐकायला तयार नाही. मी त्याचबरोबर कापसाचं बोलत होतो, त्याचबरोबर सोयाबीनचं बोलत होतो, त्याच्याचबरोबर कांद्याचं बोलत होतो. परंतु माझा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला आणि सांगितलं की पुढच्या वेळेला मीटिंगमध्ये कोणाला बसून द्यावं आणि कोणाला नाही मी ठरवेल. मीटिंगमध्ये बसू द्यायचं का नाही ते मी ठरवेल पुढच्या वेळी. ते म्हणाले संविधानिक अधिकार माझा आहे असं मी बोललो. ते म्हणाले बोललो असेल, परंतु हे आमच्यात एखाद्या वेळेला मीटिंगमध्ये काय किती एखादा विषय कितपर्यंत ताणायचा, कुठपर्यंत न्यायचा आणि त्याच्यावर किती चर्चा करायची याला बी काही मर्यादा असतात. म्हणून याच्यानंतर
नंतर झालेली मिटिंग बघा किती शांततेत आणि चांगल्या पद्धतीने पार पडली आणि कल्याण काळेजण माझं काही वैर नाहीये, ते माझे मित्र आहेत. 11वी प्रवेशापाठोपाठ आता ITI प्रवेशाचं वेळापत्रकही जाहीर. 21 मे पासून सकाळी 11 वाजता प्रवेश अर्ज नोंदणी प्रक्रियेला सुरुवात होणार. राज्यात 1004 ITI आहेत आणि 1,57,000च्या वर जागा आहेत. मराठी शाळा बंद होणार असल्यानं कोर्टाचा संताप. मराठी भाषेचा आग्रह धरणारे राज्य सरकारच मराठी शाळा बंद करायला निघालंय. मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचमध्ये संतप्त सवाल. शासन निर्णयामुळे मराठी शाळा बंद होणार असल्याचं कोर्टाचं निरीक्षण. मुंबई महापालिका नवीन प्रकल्प हाती घेण्यापेक्षा हाती घेतलेले प्रकल्प पूर्णत्वाकडे नेण्यास प्राधान्य देणार. मुंबई महापालिकेची भूमिका असल्याची सूत्रांची माहिती. मुंबई महापालिका 2029 पर्यंत नवीन प्रकल्प हाती घेणार नसल्याची माहिती. मुंबई महापालिकेच्या नालेसफाई कामात कंत्राटदारांचा तुटवडा. काही भागामधील कामं तात्पुरत्या स्वरूपात सामाजिक संस्थांकडे सोपवल्याची वरिष्ठ सूत्रांची माहिती. गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदा मिठी नदी सफाईचा वेग मंदावल्यामुळे पालिकेची चिंता वाढली. कुर्ला, साकीनाका आणि चेंबूर मानखुर्द परिसरातील कामांना विलंब. मुंबईतल्या 7 जलाशयांमधला पाणी साठ्यात मोठी घट. खबरदारीचा उपाय म्हणून मुंबई महानगरपालिकेकडून 10% पाणी कपात मागे घेण्याबाबतचा निर्णय मे अखेरीस होणार. मान्सूनची स्थिती, धरण क्षेत्रामधील पाऊस आणि उपलब्ध जलसाठ्याचा आढावा घेऊन महापालिका अंतिम निर्णय घेणार. आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवरती रामकुंड परिसरात रामकालपथ तयार. रामकुंड परिसरामध्ये घाट विकास कामांसाठी नागरिकांना रामकुंड परिसरात 3 महिने बंदी. रामकुंडावरती होणाऱ्या धार्मिक विधीवरती परिणाम होणार. भाविकांची गैरसोय होणार असल्यामुळे आधी भाविकांची व्यवस्था करण्याची मागणी होतीये. सरकारनं काटकसरीसाठी केलेले नियम. छत्रपती संभाजीनगरच्या जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये धाब्यावरती अधिकारी कर्मचाऱ्यांच्या अनुपस्थितीमध्ये देखील कार्यालयात AC पंखे सुरूच आहेत. ABP माझाच्या पडताळणीत जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये विजेचा वारेमाप वापर सुरू असल्याचं समोर आलंय. नंदुरबार जिल्ह्यातील नवापूरमध्ये बर्ड फ्लूचा कहर झाल्यामुळे धुळे पशुसंवर्धन विभाग अलर्ट मोडवर. बर्ड फ्लूच्या संभाव्य धोक्यामुळे पशुसंवर्धन विभागानं खबरदारी म्हणून उपाययोजना करण्यास सुरुवात केली आहे. जिल्ह्यात 36 रॅपिड रिस्पॉन्स टीम कार्यान्वित. पोल्ट्री फार्म चालकांना स्वच्छता राखण्याच्याही सूचना. धुळे जिल्ह्याने बर्ड फ्लूचा शिरकाव आपल्या जिल्ह्यात होऊ नये यासाठी पशुसंवर्धन विभागामार्फत 36 रॅपिड रिस्पॉन्स टीम आपण तयार केलेल्या आहे. आता या टीमचं काम जे आहे, खास करून ज्या बॉर्डर लाईनला, नंदुरबार जिल्ह्याच्या ज्या बॉर्डर लाईनला ज्या आपल्या टीम आहेत त्यांना आपण 2-3 मुद्द्यांच्या विषयी सतर्क राहण्यासाठी सूचना दिल्या आहेत. बुलढाण्याच्या मेहकर तालुक्यातील नागेशवाडी गावात दूषित पाण्यामुळे 150 ते 200 ग्रामस्थांना अतिसाराची लागण. एकाच विहिरीमधून झालेल्या पाणीपुरवठ्यामुळे संपूर्ण गावाला जुलाब आणि उलट्यांचा त्रास. यातील काही रुग्ण हे गंभीर असल्याची माहिती आहे. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून आंदोलक मनोज जरांगे पाटील हे पुन्हा एकदा आक्रमक झालेले आहेत. आंदोलनाची पुढील दिशा आणि तारीख ठरवण्यासाठी आज जालन्यामधील आंतरवली सराटीमध्ये मनोज जरांगे आणि त्यांच्या समर्थकांची एक महत्त्वपूर्ण बैठक होणार आहे. सातारा गॅझेटचं GR 1 महिन्यामध्ये काढू असं सरकारनं म्हटलेलं होतं. मात्र 8 महिने उलटून गेलेले आहेत. ते लागू झालेलं नसल्याची प्रतिक्रिया ही जरांगेंनी दिली आहे. ज्यांचं कुणबी प्रमाणपत्र सापडलं त्यांना व्हॅलिडिटी दिली जात असून शिंदे समिती रेकॉर्ड देखील शोधत नसल्याची टीका जरांगेंनी केली आहे. चेक आणि मनोज जरांगे यांच्याशी एक्सक्लुझिव्ह बातचीत केलेली आहे आमच्या प्रतिनिधींनी. आपण जाणून घेऊयात. पुन्हा एकदा आंदोलनाच्या तयारीत आहेत आणि आज बैठक घेऊन त्या आंदोलनाची तारीख डिक्लेअर करणार आहेत. आज का? संकट शेवटी बघायला लागतं. काय याच्यासाठीच की आता लेकरा बाळांचे भविष्य आहेत जूनमध्ये, त्यामुळे जूनमध्ये ॲडमिशन होणार आहेत. विषय तेवढाच. आणि आता आपण थोड्याच वेळात आता पत्रकार परिषदेत सगळं डिक्लेअर करूयात 11 वाजता बरोबर. पण मला एक सांगा की या सगळ्यामध्ये सातत्यानं तुमचं हे आंदोलन सुरू आहे, मग यश का मिळत नाही? कोण म्हणतं यश मिळालं नाही? असं कोण म्हणतं यश मिळालं नाही? मग आंदोलन करायची गरज का? असं नसतं ना. तुम्ही एखाद्या वेळेस पेरणी केली म्हणजे दुसऱ्या वेळेस तिथं खुरपायला जातच नाहीत असं कधी होतंय का? वारंवार त्या विषयाची मशागत करावी लागते. वारंवार त्या विषयात आपल्याला मेहनत करायला लागते. त्यावेळेस पीक येतं. पीक असं येत नाही ना. असं आहे की तुमचं जे मुंबईतलं आंदोलनाच्या नंतरचं हे होतं
ते सामान्य शेतकऱ्याच्या प्रश्नात खळं झाल्यानंतर पोते भरारे अशा पद्धतीचं होतं. मग पुन्हा मशागत आणि पुन्हा पेरणी. त्याच पोते भरलेलं जे धान्य आहे तेच पेरणीसाठी बियाण म्हणून वापरलं जातं, हे सुद्धा लक्षात असलं पाहिजे. कारण त्याचंच पुन्हा बी तयार होतं आणि पुन्हा त्याची पेरणी होती. तीच पद्धत असते. खळं झालं, धान्य बी भरलं, पण पुन्हा बियाण करून पुन्हा पेरणी सुरू आहे. म्हणजे आता JR घेतला, अंमलबजावणी झाली, 308 प्रमाणपत्र निघाले, पण आणखीन घेण्यासाठी ही संघर्ष मैदानात करावा लागतो. तुम्ही असं म्हटलात की विखे पाटलांना समितीवरनं हटवा. कधी तुम्ही मुख्यमंत्र्यांना खूप चांगले मुख्यमंत्री आहात म्हणता, कधी त्यांच्या विरोधात बोलता, कधी विखे खूप चांगले आहेत म्हणता, पुन्हा त्यांच्या विरोधात. आपण सुद्धा आपल्या घरात बाहेर आपण सुद्धा तसंच बोलतो. आपल्या घरातला एखादा व्यक्ती, तुम्ही समजा घरातले करतेत, तुम्ही रोज सगळ्यांना चांगलं म्हणताय, पण एखादी चुकल्यावर म्हणतातच ना की हे असं चुकीचं काम करू नको, चांगलं कर. ती सिस्टम आहे. शेवटी ते राज्याचे पालकत्व त्यांच्याकडे आहे. आणि ज्यावेळेस त्यांनी चांगलं केलं त्यावेळेस मुख्यमंत्र्यांचं, विखे पाटलांचं आम्ही कौतुक केलं. पण ज्यावेळेस चुकीचं झालं त्यावेळेस चुकीचं झालं म्हणलंच पाहिजे ना. मी काय असं काय काही पण ऐकून घ्यायला असं होऊ शकत नाही. काही पण त्यांचं चुकीचं सुद्धा ऐकून घेईन. मला माझ्यासाठी समाज महत्त्वाचा आहे. दुसरा एक शेवटचा प्रश्न तुम्हाला हा विचारतो की सातत्यानं आंदोलनं तुम्ही करताय आणि प्रत्येक आंदोलनात हे शेवटचं आंदोलन, हे अंतिम आंदोलन असं म्हणता आणि पुन्हा नव्यानं आंदोलन. हे बघा, शेवटी चांगल्या कामाला शेवट नसतो हे माझ्या लक्षात आलं. वाईट कामाला शेवट असतो, पण चांगल्या कामाला शेवट कधीच नसतो. तुम्ही काही पण करत चला, पुढं आणखीन करावंच लागतं. ज्यावेळेस आपण त्या प्रवाहात उतरतो त्यावेळेसच लक्षात येतं की आणखीन पुढं हे करावं लागतं. जरी आपण शेवटचं म्हणलो आणि नाही जरी म्हणलो तरी लढावं लागतं. आणि आपण नाही म्हणलो समजा हे शेवटचं आंदोलन नाही तरी लढावंच लागणार आहे. आणि शेवटचं म्हणलं काय असतं बघा, जसं संकट येईल तसं काम करावं लागतं. जसं संकट येईल तसं काम करावं लागतं. म्हणून चांगल्या कामाला शेवट नाही. त्यामुळे समाजाला सातत्यानं पिढ्या लढावंच लागणार आहे. आता तुमच्या जवळचे अनेक जण दूर गेलेत, आता तुमच्यावरती टीका करायला लागली आहेत. अंतर्गत संघर्ष वाढला. मला त्या विषयावरती मी एकदाच बोललेलो आहे. मला त्याच्यावरती बोलायचं पण नाही. समाजात बांधव असतात, ते चालू असतं. 4 जणांच्या नाराज्या पुन्हा लक्षात येतं की आपण समाजाच्या विरुद्ध काम करू नये. असते ती हवा असते डोक्यात. त्यामुळे त्याच्यावरती मी बोलतच नाही. ज्याला जे करायचं ते करतंय. मी गोरगरिबांच्या खूप अडचणी आहेत, खूप समस्या आहेत. खरंच पाहिलं तर आज मेटाकुटीला यायला लागलेत लोक. जीव घेणे येत नाहीत. समस्या इतक्या आहेत. मला समस्या सोडायच्या. बोलणाऱ्याला काय असतं, मोकळे असतात बोलणारे. त्यामुळे आपण लक्ष द्यायचं नाही. एवढ्या मोठ्या समाजात असतातच. आपण फक्त समाजासाठी जितकं कल्याण करता येईल तेवढं करायचं. कोण चुकतंय, मुख्यमंत्री की विखे? मुख्यमंत्रीच म्हणावं लागणार आहे. कारण शेवटी मुख्य ते आहेत. त्यांनी जर प्रशासनावरती व्यवस्थित अंकुश ठेवला आणि त्यांनी जर सांगितलं की बाबा JR आम्ही काढला आहे, प्रमाणपत्र द्यायला लागते, तर हे होऊ शकत नाही. एक टीका सातत्यानं तुमच्यावरती होते की ज्या वेळी आत्तापर्यंतचा इतिहास आपण पाहिला, उद्योगमंत्री उदय सामंत येतात आणि त्यानंतर तुम्ही आंदोलनाची तारीख किंवा आंदोलन सुरू करतात, अशा प्रकारची एक टीका तुमच्यावर. अहो बाबा, तुम्ही सगळ्या पत्रकार बांधवांना दाखवलं ना. मार्चमध्ये दाखवलंय, मी सांगितलंय जूनमध्ये आंदोलन होणार आहे म्हणून. मार्चमध्ये ते आत्ता आलेत. आपल्या चॅनलवर होतं सगळं. आम्ही ते मंडप बांधला, पाणी मारलं, आंतरवालीत पाणी मारून तयारी सुरू आहे. तुम्ही सगळ्यांना दाखवलंय. कधी? मार्चमध्ये. आता मग कुणी रोज येणार आणि ते बोलतात काय संबंध आहे त्याचा न्याचा. तसंच मी वागलो असतो, मागच आंदोलन मोडलं असतं. मागच विरोधक अशी का टीका करतात? आणि त्यांनी कुणाला सोडलंय? अहो एखाद बार तुम्ही उलटा प्रश्न विचारला, तुम्हाला सुद्धा खवळत देते. आणि चांगलं विचारलं गोड लागतं मग त्यांना. तसं हे प्रत्येकावरच असतं. हे होते मनोज जरांगे पाटील आणि पुन्हा नव्यानं ते आज आंदोलन करण्याची तारीख घोषित करणार आहेत आणि आज ती घोषणा ते एका मीटिंगनंतर करतील. कॅमेरामन धनंजय दारुंटेसह मी कृष्णा केंडे, ABP माझा, अंतरवली, सराटी, जालना. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी शुक्रवारी जाहीर केल्यानुसार अमेरिका आणि नायजेरियाच्या संयुक्त लष्करी कारवाईमध्ये आयसिसच्या जागतिक स्तरावरील क्रमांक 2चा नेता अबू बिलाल अल मिनुकी याला ठार करण्यात आलेला आहे. आणि याच सगळ्या संदर्भामध्ये आपण अधिक माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी सोमेश कोलगे यांच्याकडून. सोमेश, काय नेमकी अधिकची माहिती मिळतेय?
डोनाल्ड ट्रम्प यांनी याविषयीची माहिती दिली आहे की नायजेरिया सरकारसोबत अमेरिकेने केलेल्या संयुक्त कारवाईमध्ये आयसिसचा जागतिक स्तरावरचा क्रमांक 2चा म्होरक्या अबू बिलाल अल मिनुकी याला ठार मारण्यात आलेला आहे आणि हा आफ्रिकेमध्ये लपलेला होता, आफ्रिका उपखंडामध्ये लपला होता आणि त्याला तिथे शोधून अमेरिकेने एक संयुक्त कारवाई करत नायजेरिया सोबत आयसिसच्या या क्रमांक 2च्या म्होरक्याला यमसदनी धाडलंय असा दावा ट्रम्प यांनी केलेला आहे. तसंच त्यांनी नायजेरिया सरकारचेही आभार मानलेले आहेत. यापूर्वी सुद्धा अमेरिकेने ज्या नायजेरियाच्या एका राज्यामध्ये आयसिसच्या छावण्या होत्या त्यावर टोमोहॉक क्षेपणास्त्रांद्वारे हल्ला केला होता आणि आता हा आयसिसचा एक मोठा धक्का समजला पाहिजे, कारण आयसिसचा हा क्रमांक 2चा नेता होता जागतिक स्तरावर ज्याला मारण्यात आले. निश्चित. धन्यवाद सोमेश या सगळ्या सविस्तर माहितीसाठी. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.